अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन पुष्प 75. अनुसयासूत श्रीश जनपातकनाशनम दिगंबरम नमो नित्यं तुभ्यं मे वरदो भव. श्री गुरुशरणम. स्मराहो दत्तगुरु दिनरात. श्यामल नयनी प्रेमळ दृष्टी सदा कृपेची करी वृष्टी. भक्तजनांच्या पाठीवरती फिरवी कोमल हात. स्मराहो दत्तगुरु दिनरात. कलियुगात श्री दत्तगुरूंचे महत्त्व अत्यंत अवर्णनीय आहे. ज्यांना स्मर्तृगामी म्हणतात, अर्थात अत्यंत आर्तभावानी साथ घातली तर ते दत्त म्हणून उभे ठाकतात. दत्त प्रभू आणि श्री गुरु महिमा सारखाच आहे. आपले गुरु श्री दत्त रूपच असतात. आपण समस्याग्रस्त असलो म्हणजे नखशिकांत आपल्या गुरुचे मनोभावे स्मरण करावे. बस एवढ्याशाच उपायाने आपल्या समस्यांचे निराकरण होते आणि मनोकामनाही पूर्ण होतात. दत्तप्रभूंचे दर्शन, स्पर्श, संभाषण आणि अनुग्रह प्राप्त झालेल्या भक्तांना त्यांचे सतत रक्षण मिळत असते. यलोकात किंवा परलोकात प्राप्त होणारे महदैश्वर्य दोन्ही श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीच देतात. मानव विविध देवतांना वेगवेगळ्या स्वरूपात बसतात. हे सर्व देव श्रीपाद प्रभूंचे दिव्य अंश असतात. त्या त्या देवतांकडून श्रीपाद श्रीवल्लभ त्या भक्तांना अनुग्रह देत असतात. कोट्यावधी चंद्रासारखा जो आहे, जे दयाचे सागर आहेत, जो भक्तावर प्रेम करणारा आहे, जो आनंद देणारा आहे, जो अत्री महर्षींचा पुत्र आहे, ज्यांचे नाव श्री दत्त आहे, ज्यांचे डोळे नीलकमलाप्रमाणे सुंदर असून सर्व हस्तपादादी इंद्रिये शोभिवंत आणि कांतिमान आहेत, जो सर्वांच्या गुरुस्थानी आहे आणि जो गंध, पुष्प आणि अक्षदांनी सर्व देवतांकडून पूजला व नमस्कारिला आणि वंदिला गेलेला आहे. अर्थात ज्याला गंधपुष्प अक्षदादी सर्व देव नेहमी वंदन करतात, अशा दत्तात्रेयांना मी वंदन करतो. दत्त नावात एक फार मोठी जादू आहे बरं का. विश्वास आणि श्रद्धा आहे की भक्ताने हाक मारताच धावून जाणारे या त्रिभुवनी दत्त महाराजांसारखे अन्य कोणतेही दैवत नाही. म्हणूनच त्यांना स्मर्तृगामी या बिरुदानेच आळवणी केली जाते. तुझं विण अन्य नसे त्राता तुझ तारणहार या त्रिभुवनी. मन, वचन, कर्म या तिन्ही पातळ्यावर जेव्हा भक्त दत्त रूपामध्ये एकरूप होतो तेव्हा त्याचे जीवनच एक प्रकारचे साधन होतं. आजच्या धावपळीच्या युगातही जेव्हा माणूस भांबावून जातो, तुटतो, थकतो, तेव्हा त्याला आधार द्यायचं काम दत्तगुरू करतात. म्हणून आपल्या प्रत्येक यशामागे, शांततेमागे, स्थैर्यामागे एक न दिसणारा हात असतो बरं, आणि तोच दत्तप्रभूंचा आशीर्वाद होय. पुण्यवान जनास केवळ नामस्मरणाने, अप्रयत्नाने सर्व मनत पूर्ण होत असतील, तर पापीजन श्रीपादांची निंदा केल्याने त्यांच्यावर नाना प्रकारची विघ्न आणि अनिष्ट कोसळत असतं. श्रीपादांचे अग्निस्वरूप आहे. त्यांनी धारण केलेले अग्निवस्त्र होय ते पवित्र योगाग्नी स्वरूप असून त्यांच्या पादुकांचा महिमा वर्णन करण्यास युगेही कमी पडतील. वेद, उपनिषद सुद्धा त्यांच्या पादुकांचे वर्णन करण्यास असमर्थ आहेत. किती युग झाले, किती कल्प लोटले, केवढ्या वेळा सृष्टी, स्थिती, लय, क्रम पूर्ण झाले, पण श्री दत्त ते श्री दत्तच. ते अद्वितीय असून साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ आहेत आणि सृष्टीतील प्रत्येक अणू या परमसत्याचे ते साक्षीदार आहेत. संकटातच नव्हे तर आनंदाच्या क्षणीही निरंतर आपण दत्तगुरूंचे मनोभावे स्मरण करावं. बस एवढ्याशा उपायाने आपल्या समस्यांचे निराकरण होते बरं का, आणि मनोकामनाही पूर्ण होतात. म्हणून गुरुचरित्रात 46व्या अध्यायामध्ये असं सांगितलंय, बजा बजावो श्री गुरुसी
जे जे काम्य तुमचे मानसी, साध्य होईल त्वरितेसी आम्हा प्रचिती आली असे. अमृतपान करावयासी, अनुमान पडे मूर्खांसी, ज्ञानवंत भक्तजनांसी नामामृत श्री गुरूंचे. गुरु सेवा करा हो करा, मारितसे मी डांगोरा, सतत दत्तनामात रहा, आपले आणि आपल्या कुटुंबाचं कल्याण होईल. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.